देशातले लोक आहात आणि मी काना देशातला मुलगा असल्यामुळे मला आवर्जून सांगायला आवडतं. जवळजवळ तुम्ही सगळे काना देशातलेच आहात, मी बी काना देशनाच. पण एवढासाठी परिचय देणं पडत बा. काही काही गावेस मग वेगळी पद्धत राहस, कोणी पद्धत कशी कोणी पद्धत कशी. पण मला स्वाभिमान आहे की मी काना देशातला आहे. जर लाईनीमध्ये हिरोईना उभ्या केल्या आणि त्याच ठिकाणी जर लेकराची माय उभी केली, ती हिरोईन किती का भारी दिखे ना. लेकरू टुकू चालीस नाही, कोणकडे जाईल, कोणकडे सुंदर संगे घेणं देणे त्या माय आवडस. तशी मला मन मातृभाषावर प्रेम आहे. बुकी बुकी मरी घ्या तरी चालेल, पण मी खानदेशी मला बोलतो. आणि आपण सांगू का सांगायला येईल म्हणून मी काना देशातला. हा पहिले डोक्यातून हे काढून टाकायचं. लाईव्ह चालू आहे का दादा? हा. काही लोकांचा मला प्रश्न असतो, महाराज काना देश नाही, अहो खानदेश आहे. खानदेश नाही रे आप्पा, त्यासनी बनाय टाकेल होता खानदेश, अहो खरं काना देशाचे. हा काना देश. आणि मला सांगायला आवडेल, नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला होता, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार? जर तुला हक्क मारायचं म्हणलं तर तुझं एक नाव नाही ना, तुझे हजारो नाव ऐका. त्यात हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दना आनंद विना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू केशवा महानंद महानुभवा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नाव ऐका. तुला कोणच्या नावाकडे हक्क मारायचं रे? तुझे हजारो नाव ऐका. हे गुजराती भजन गोड आहे. हे हरि तारू नामचे हजारे, नामचे हजारे, या नामली सुदे कंपोत्री. तारू नामचे हजारे, नामचे हजारे, या नामली सुदे कंपोत्री. हरि तारू नामचे हजारे, नामचे हजारे, या नामली सुदे कंपोत्री. हरि तारू नामचे हजारे, नामचे हजारे, या नामली सुदे कंपोत्री. मछली मुका या नाम काना करो नाम देवा तुझ्या हजारो नाव आहे का? तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं? देवानं सांगितलं मला हाक मारायची गरजच नाही. जर माझी गाडी भेट करून घ्यायची असेल ना, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते, म्हणतात पंढरीश पांडुरंग परमात्मा. म्हणजे जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही. म्हणजे जिथं जिथं भगवंताचं गुणगान होतं तिथं पंढरपुराचा मालक हजेरी लावतो. मला पडलेला प्रश्न, जर का पंढरपुराचा मालक पारदीमध्ये कीर्तनाला हाजरी लावतोय, मग मला सांगा ना, माझ्या काना देशाची कानबाई येत नशीन का? वणीगडाची देवी येत नशीन का? किंवा इकडे आपली मनोमाता येत नशीन का? जर पंढरपुराचा मालक इथं हाजरी लावतो तर माझा विश्वास आहे माझ्या काना देशाची देवी येतच असेल. आणि जर देवी आलेली असेल तर मला आवर्जून सांगायला आवडेल, हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. मी
सर्व सांगायच्या आधी पहिले असं सांगेल, आज के आनंद की जय हो. काय वातावरण आहे राव, कसं वातावरण आहे. हा असं वाटलंय ना पारदिमाने पंढरपुरात कार्यक्रम चाललाय कीर्तनाचा. पारदीस पंढरपूर बनवून टाकलं माऊली बाबा, एक नंबर. वा. खर तर विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला. खरं तर तुमच्या गावातलं हे सप्ताहाचं 2रं वर्ष, बरोबर, 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सेवा माझं पामाराच्या वाटेला यावी हे मी माझं परम भाग्य समजतो. ज्यांच्या अनुषंगानं कार्यक्रम चालू आहे ते म्हणजे नामदार आपले साहेब गुलाबरावजी पाटील साहेबांचा वाढदिवसानिमित्ताने हा कीर्तनाचा योगा. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडतंय ते म्हणजे आमचे माऊली बाबा, ज्यांना मी प्रेमात ज्ञानदादा म्हणतो, गजानन महाराज वरसाडेकर असतील, अजून तुमचे सगळ्यांचे लाडके आणि आमचेही लाडके असणारे प्रतापरावजी दादासाहेब, आणि आजची संत भोजनाची सेवा घेणारे माझ्या लाडके म्हणजे माझ्या जीवाभावाचे असणारे आमचे मच्छू नानाश्री. नानांचा काय एवढा आग्रह होता की बाई काही झालं तरी रवी किरण महाराज आले पाहिजे, आणि नानांना सगळ्या तरुणांचा सपोर्ट होता. मला प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. कसं आहे ना, नावं घेतल्याच्या नंतर बाकीना जर नावे लिवाय घ्या आणि ज्याशनी मनसाठी अवकाळा करेल शेत त्याच ना 1-2 नावे सुटी घ्या, चिलगाव रे अवघी चिकना चिकनाच नाही, असं नको बाबा. पण मला पारदीचं प्रेम आहे यात अजिबात शंका नाही, कारण तारीख भेटायलाच पाहिजे. मनीषनी प्रेम नाही वै कावस 8 गाड्या करी 50 किलोमीटर ऐकायला येतच म्हणजे प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल अजून विशेष करून एक कोणतं गाव आहे आमच्या नानाश्रींचं, पोखरीवरनं 2-3 ट्रॅक्टर भरून लोक आलेले आहेत. म्हणजे त्या बाते बाई सगळ्यांना धन्यवाद सांगेल की तुम्ही पहिल्या दिवसाला एवढा समाज जमतोय पारदीमध्ये. शेवटलं कोण काय वातावरण राहील समजिले. हा आणि सुद्धा आराई मारायला चालली दकी का गर्दी. आजचा पहिला दिवस आहे सप्ताहाचा. हा पहिला दिवस सप्ताह, पहिला दिन म्हणतास आज ना. पहिला तुमले माहिती आहे ना, पहिला दिन म्हणतात सप्ताह अशी नाही. बाकी ना रत्न कीर्तन म्हणतास का नाही. उलगेल वावरे विठ्ठल आपण अभंगांकडे नंतर दुखतो, पहिले काटा काढलो. मला उभाटी ना ऐकल्याशिवाय जागर पडावं म्हणजे ते लागस. पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला, काही लोक राहणीमानवर न बोलतात, काही लोक वागण्यावर न बोलतात. चॅलेंज आहे माझं, लाईव्ह चालू आहे. शपथ घेतो माझ्या मेलेल्या मायची, रवी किरण महाराजांचा एक गुन्हा सिद्ध करा आणि 11 लाख रुपये कमवा. आणि ते तुम्हाला जरी नुसता व्हिडिओ व्हायरल करा, कोणत्या हॉटेलमा कोणा कसा मुक्काम होता तरी तुमले नागदा काढायला जागा राहू द्या. विठ्ठल महाराष्ट्रामध्ये राहून पंढरपुराच्या मालकाचं भजन गात असताना एकमेकांना माऊली म्हणता येतं तर कृष्ण भक्तांना सखी म्हणायला लाज का वाटते. विठ्ठल 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 पंढरपुराच्या मालकाचे भक्त एकमेकले काय म्हणतास, माऊली म्हणतास ना. माऊली कोणले म्हणतास,
बाईले म्हणतस ना माटे माऊली चाल राय ना मग राधा राणीला फक्त जर तुम्ही सखी पावली देवा ते ऐकच काय नाही चाल राय ना फक्त फरक इथला आहे. या बहिणीले समजे मला सांगणं पुरणनी पोळी जी बाईले येस माऊली दादा जी बाईले पुरणनी पोळी येस ती आवर्जून पावणार होतस ताई राय जसा काय ताई टाकतीस बरोबर आहे ना बहिणीचं. जी बाईले पुरणनी पोळी येस ती सांगस ताई राय जसा काय ताई टाकतीस जिली येत नाही ती गुपचूप खायला पाहिजे. बाकीने दीडशाने राहते नाही माय मला आवडत नाही दीडशाने तुला येतच नाही विठ्ठल. जेनु काम तेनु थाय बीजू करे सो गोता काय ये सोय तरच करू कसाल केडा पाडो रे विठ्ठल विठ्ठल. आपल्या कीर्तनातून तरुणांना संदेश आपण नंतर सोडतो आपण पहिले ना मी आडमुला टाकले होते मला कारण जवळून मेर साफ होत नाही ना तो वावर मग उत्पन्न तयार होत नाही. तरुणांना आपल्या कीर्तनातून संदेश सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू समोर उदाहरण गणत भुकणार पण मी भुकणाऱ्या निवर्ष ध्यान दिनी नाही आणि आई प्रत्येकने ध्यान मा ठेवाना सांगू का तुमले एखादा पोरगा जरी का काही करायला निघणार ना बाबा पंकज बाबा माऊली बाबा बाबाजी एखादा मुलगा जर काही करायला निघणार मयूर बाबा बाकी ना 150 ना मन भाषा थोडी गावरान आहे त्यामुळे काही लोक जड जास्त थोडं ऐकायला बाकी ना वयल हाय बाकीचे समजी गे बाकी नसले नाही समजणार त्यासनासाठी आखू समजाडीन सांगस यमन बातकुल एखादा तरुण पोरगा जर काही करायला लागणार ना 2 बस तशा चौकमा का रे तात्या बयाव भावसाहेब ना पुऱ्या येडांगत काय बी करत तू आपण तात्या पण येण्यापेक्षा जडतारा जाऊ दे रे येड साल ते आणि तो पोरगा सक्सेस होय ना काही याच त्यान धारमा जात बावड्यो पेडा पेडा कवा काढ ना भूक आयले ना उली गेल वावर तुम्ही उली गेल वावर विठ्ठल विठ्ठल. भाई माझा तर भाव एकच असतो हे मुझे लगी मुझे लगी प्रभु दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग प्रिय दुनिया क्या जाने दुनिया क्या जाने भाई क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने मुझे लगी प्रभु दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संगति दुनिया क्या जाने लगी शाम संगति दुनिया क्या जाने लगी शाम संगति दुनिया क्या जाने. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. मी ना बारकाईनं प्रत्येक गोष्टीकडे पाहतो आणि त्याच्यामधनं काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षाचं एक उदाहरण होतं माझं. महाराज मंडळींना सांगतो आणि तुम्हालाही सांगतो ऐका. अहो लाईट लायले आपण कशांसाठी लायले हो काका टोपीवाला काका कशांसाठी लायले आपण उजडकरांसाठी बरोबर आहे ना. जटे उजड करायला जाऊ का तटेच किडा पडतस काय मत आहे तुम्हाला. जटे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पडतस पण या लाईट पाहिजे एक शिकाल भेटस काय एखादा लाईट माले असा देखाडा किडा असले बेन बंद पडी घ्यावू हा अजिबात नाही कारण त्या लाईटले माहिती आहे किडा पायटामा मर जाते मला सकाळी आखू चालू होणं मनीषीन जीवन जगत असताना जर सक्सेस होणं होई किडा असणे वर्ष लागू नये आपले सकाळी आखो काम करणं आई बी नाही समजणं येत आखो. तिसरं उदाहरण सांगत तुमले ऐका. घोडा 50,000चा असू द्या माऊली बाबा की 50 लाखाचा असू द्या घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या नवरदेव जर सुरक्षित मंडप मध्ये आणणार होईल पोहोचाडणार होईल ते त्यांसाठी तुमले पहिले घोडाले जापड्या लावण्या पडतील जापड्या बरोबर आहे ना. जर जापड्या लायात नाही टांगा पलटी घोडा फरार. नवरदेव जर सुरक्षित तुमले मंडप लागून लय जाणार होईल
तर त्यांनासाठी गोडाले तुमले पहिले झापड्या लावण्या पडतील. कारण त्या गोडाने जरी आता तर दखते नवरदेव कानी करू शकत. मग पहिली हुशारी गोडाले झापड्या. तसं जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल नालायक लोकेशनीकडे झापड्या लाई देवाना भावना आणि पुढे दखाना रे. कारण आता तर दखामा आपला गोडा पलटी होई जाईल. त्यामुळे झापड्या लायलेवाना जीवन जगत असताना दखून वायबारसकडे सक्सेस व्हायचं असेल तर. आणि मला असं वाटतं सक्सेस व्हायचे मार्ग असतात. आजचा सप्ताहाचा पहिला दिवस आणि इतलांसाठी सांग रे सप्ताना पहिला कीर्तनले बी कीर्तनच म्हणतास. कारण मी उनू ना आटे मयूर बाबा उनू तो रामकृष्ण हरी बोलणू मला वाटस. आपण बोलणूत ना रामकृष्ण हरी नंतर रूपपाता लोचनी बोलणूत बरोबर आहे ना. त्यानंतर आपण रामकृष्ण हरी बोलणूत त्यानंतर अभंगली ना. बाकी ना कीर्तनकार बी तेच करतस ना. मग याल कस काय रत्न कीर्तन म्हण राहतात. एक बुकामा मुक्का कट्टा तोंडवर बोलणार ते पण आहे ना मन ध्यान माझे जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. ज्यांना माल खपना नाही का तो दुसऱ्या दुकानवाला नाव ठेवस कवय ठेवस नाव. याना धंदा कमी व्हायला लागा का दुसरा दुकानवाला नाव ठेवस. डुप्लिकेट माल येते आपण अरे खरा ऐकणार. आता विठल विठल बसलेले सगळे श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहेत. जास्त बोलणं योग्य नसेल कदाचित पण ते आपला खरा जेवढा काही बोलायचाच. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी गायक वादक महाराज मंडळी सर्वच जे आपल्याला लाईव्ह दाखवत आहेत ते दादा आहेत. यूट्यूब चॅनलचे मालक आहेत. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे नंदूभाऊ सांजुरीकर आहेत. गोकुळता त्याच्यात ना हां भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. मला प्रत्येकाची नावं घेणं शक्य होणार नाही. भूषण मामा कसं आहे योगेश भैया कदाचित बाकीना नावे लिवा घेत बाकीना सुटी घेत ते गैरसमज होतील. तुषारदादा साहेब बाकीचे नावं घेतले आणि बाकीचे जर सुटून गेले तर गैरसमजून म्हणून आलेल्या सगळ्यांनी नावं घेतलीत. मी नाव घेईल त्याच्यापेक्षा भगवंत तुम्हाला पाहतो या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. हो अभंगाय नाथबाबांचा अभंगाय नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. आणि ते नाथबाबा या अभंगातून देवाला आवडणारे प्रकार सांगतात. सांगणारे आहेत नाथबाबा ऐकणारे आहेत तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक. लक्षपूर्वक ऐका. सांगणारे नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. मी नाथबाबांचे चरित्र सांगत असताना मला आवर्जून सांगायला आवडतं की भाई नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं हे पद कुठं भेटलं असं पद कुठे भेटस. माझ्या माहितीप्रमाणे माझा जास्त अभ्यास नाही पण मला असं वाटतं जे पण पद भेटतात ते काशीला भेटायचे असं मी वाचलेलं आहे. आणि काशीला हे पद भेटल्याच्या नंतर नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटलं नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का. खरंच शांत आहेत का परीक्षा घ्यायची. एकानं परीक्षा घेतली. एका यवनानं नाथबाबाच्या अंगावर थुंकला. नाथबाबांच्या अंगावर थुंकला. किती वेळेस हो 108 वेळेस थुंकला. पर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटले. अरे कसला महात्मा आहे म्हणले. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही म्हणले कसला महात्मा आहे बाप्पा. येऊन त्या माणसानं त्या यवनानं नाथबाबांचे पाय धरले. नाथबाबांना सांगितलं बाबा किती शांती हो तुमच्या अंगी किती शांती. 1 2 3 4 वेळेस नाही 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही वरती बघत नाही. किती शांती आहे तुमच्या अंगी. महाराज माझ्या नाथबाबांनी त्या यवनाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केला महाराज नाही का. हो यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन त्याला मुक्त केले. दुश्मनालाही मुक्त केले. हा चला पुढे. गावात मीटिंग बसवली. अजून सांगितलं अरे नाथबाबांना कोणी राग आणून दाखवेल का. राग आलाच पाहिजे याच्यासाठी काही झालं तरी करावं लागते. एकानं विडा उचलला म्हणले नाथबाबांना मी राग आणूनच दाखवतो म्हणला. नाथबाबांना राग आणूनच दाखवतो म्हणला. मग पायात चप्पल सकट घरात शिरला. पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून. नाथबाबांनी बघितलं पत्नीला सांगितलं म्हणले गिरजे ऐक ना. अगं आपले धर्म आपल्याला शिकवतो की भाई अतिथी देव भव. आपला धर्म आपल्याला शिकवतो अतिथी देव भव. एक काम कर आपल्याकडे अतिथी आलेला आहे काहीतरी स्वयंपाक लाव.
स्वयंपाक लाव म्हणल्याच्या नंतर या माणसाच्या मनात आलं आपण इथं आलतो नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी. वर इथं नाथबाबा तर आपल्याला जेवणाची व्यवस्था करतायत. नाथबाबांनी पत्नीला सांगितलं आपला धर्मग्रंथ सांगतो, आपला धर्माची शिकवणा, आपल्याकडे आलेला अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो, येणारा पाहुणा आपल्यासाठी देवरास, असं नाथबाबांना मत होतं. आपला धर्मग्रंथ आपले सांगतात येणारा पाहुणा आपल्यासाठी कोण रास काका? देव. फक्त देव बी तेवढा लायकी पण पाहिजे. हा, येणारा पाहुणा आपल्यासाठी देवरास, पण देव कसा पाहिजे माऊली दादा? एक रात ना मुक्काम, दुसरा दिन ना समजदार पाहुणा, आणि तिसरा दिन निघ जायला पाहिजे. अतिथी देव भव. पाहुणा आपल्यासाठी देव आहे, पण त्याला लिमिट शे. एक दिन 2 दिन. हा, तुमले बी बहिणीच वन राग नका दर्जात. आज ना कीर्तनकार नाही, तुम्हाला भाऊ ये, तुम्हाला पोऱ्या बोल राय ना, असं हक्का तीन बोल राय ना, राग नका दर्जात. आंडीर बेटीनं जर संसार चांगला राहिना ना, जर खरंच नवरा नालाय की बेवडा बिवडा आहे, सासू सासरांना त्रास आहे, मनीषीन माहेर मा राहणं पडते, ठीक शे बा, अजिबात आपण बोलणार नाही तशी म्हणे बहीणले. पण नवरा बी चांगला आहे, सासू सासरा चांगला आहे, एकदम बट आपला आनंद मा चाल राय ना, आणि ती बहीणने आता माहेर माईशने सांगू नवराला फोन करी, नाही हो माय म्हण काय नाही, आता चित लाग गे 8-4 दिन आको राही जाऊ. कितला येडापणाशा. अंडीर बेटीने सुद्धा आपण काना दिसना लोक येतच, कानबाई सारखा रातना मुक्काम करू, आणि रातना मुक्काम करणारी पूर्ण इथलं वजन राहस ना. हो, रातभर मुक्कामी राहणारी पूर्ण इथलं वजन राहस ना. हो, काका चुलताच माणूस ताराया मारतो, वा रे दीदी कोण करे बोलावा रे, दीदीला दका रे, चहा तयार आहे रे, आता नाश्ता तयार, वार बहिणले दका रे. कितलं वजन आहे. रातना मुक्काम करणारी पूर्ण. काय काय पोरी इथल्या मुक्काम करले तीच गरमान गरमा भाऊ जाय लात मारी देस. आया माहित आहे तुमोर ध्यान नाही, पाय लाग्या पाय नाही लाग्या तू चांगलं कोमचाट देणं ना. तडे भाऊ जाईन चूक नाही बहीण, तू बी नेता तेल निघत कितला दिन राय नी. कानबाई सारखा एकच दिन ना मुक्काम करून वजन मा जाओ. अतिथी देवो भव याच्यावर बोलायलो. पाहुणा सुद्धा तिथला समजदार पाहिजे. हो, एकच रातना मुक्काम करणारा पाहुणा आहे ना ते बरं आहे. एक गावले पाहुणा होना, पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन, चौथा दिन, बाई म्हणे नवराले काव माय म्हणे अव काय घर काली करत नाही, याने काय चुरेंनी माय का अंग जमाव म्हणे, तू टेन्शन लिहू नको म्हणे, फक्त एक काम कर म्हणे, काय फक्त किचन रूम मा गादीन गडी टी दे म्हणे, आणि भांडा उपट म्हणे. आई बहिणी किचन रूम मा गादी ठी दिनी आणि भांडा उपटायला लाग गे. पाहुणांजोडे बसलो होता, भाऊ उठीशने घ्या, एवढं टिपर लई घ्या पाहुणांसमोर, आणि गादील सपासप मारे, गादीले सपासप मारे. नाही बहीण तथा ना कोपराला आराय मारे, ओ माय मी मर जा सुना, नका ना ओ माय मी मर जा सुना. पाहुणाला असं वाटणं आपला मोठे दांगडो घुसना पाहुणा पै घ्या. माणूस बाहेर ना म्हणे बापरे, बाईल म्हणे देख कसं कोटं कोटं मार पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय मी बी कसं कोटं कोटं रणू पाहुणा पै घ्या. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं कोटं कोटं जायला नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना, इथला नेता तेल काय काम ना. अतिथी देव भव. बरोबर आहे की नाही. 1 रात्रीचा 2 रात्रीचा मुक्काम झाला बस झालं. पण नाथबाबा सांगतात आपल्या धर्माची शिकवण आहे भैया, येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे. गिरजे काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईने स्वयंपाक लावलं, जेवायला बसवलं. जेवायला बसल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आला आपण तरी तो नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलतो, नाही तर नाथबाबा आपल्याला जीव घालताय, काय करायचं मग, करायचं काय. गिरजाई जीव वाढत होते. आबाऊ जेवता जेवता उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, पारदीकर मंडळी, परिसरातून आलेली मंडळी, जर का आपला घर कोणता पाहुणा आले त्याला आपण जेवणले सांगेले आणि जेवता जेवता उठणार आपली बायकोन पाठवर बशी घ्या, कसं काय वातावरण राहील. हा, कसं काय वातावरण राहील. कोणीच बोली राही नाही. ज्ञानदादा सप्ता का मठवर ठी दिले हो बटा साधू जेत बा, तुमले लगीन समजत नाही. आपल्याकडे आलेला अतिथी आणि त्या अतिथीनं जेवता जेवता उठावं आपल्या पत्नीच्या पाठीवर बसावं, कसं वातावरण असणार आहे. आपण त्या पाहुणाना एक बुकामा मुका कटा सुत्याले, बरोबर आहे की नाही. पण माझ्या नाथबाबानं पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आहे म्हणले, बोलू नकोस त्याला, व्यवस्थित सांभाळ, पडू देऊ नकोस, जर पडेल तर लागेल पोराला. अरे ती माय सुद्धा तेवढी शांत होती, धनी काळजी करू नका हो स्वामी.
मी पण माया लेकरं कसे सांभाळायचं मला चांगलं माहिती, म्हणले पोराला पडू देत नाही. एवढी शांत पत्नी होती आणि नाथबाबा सुद्धा तेवढे शांत होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना संदेश देत आहे. भैया जर भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताला काय आवडतं ते करावं लागेल. मग देवाला काय आवडतं साधकांचा प्रश्न देवाला काय आवडतं. नाथ बाबा सांगतात भैया देवाला काय आवडतं ऐकायचं का. मग ऐका ना अभंगाच्या प्रथम